लाल टोमॅटो घेऊन त्याचे 4 काप केलेले आहे आणि एका भांड्यात काढून आपण 1 ग्लास पाणी टाकून हे टोमॅटो एक 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत। कढीपत्त्याची पाने, हिरवी मिरची, हिंग, जिरे, मोहरी, गूळ, मीठ, काश्मीरी लाल तिखट, हळद, ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या, चिंचेचे पाणी आपण घेतलेले आहे। आता आपला टोमॅटो शिजून झालेला आहे। आता आपण त्याची साल काढून मिक्सरला टाकून आपण त्याची प्युरी तयार करून घेणार आहोत। छान अशी आपली प्युरी तयार झालेली आहे। आता गॅसवर एक कढई ठेवून त्यातलं तेल गरम झाले की हिंग, जिरे, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, ठेचून घेतलेला लसूण एक 5 मिनिटं परतून घेऊया। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण काश्मीरी लाल तिखट, हळद टाकून 1 मिनिट परतून टोमॅटोची प्युरी टाकून हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। आणि आता त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेऊया। त्यामध्येच आता गूळ, चिंचेचे पाणी, चवीनुसार मीठ टाकून आपण एकजीव करून घेणार आहोत आणि एक 5 मिनिटं त्याची उकळी काढणार आहोत। छान अशी उकळी आली की आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून 5 मिनिटं उकळून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपलं टोमॅटोचं सार तयार।